हॅलो ऍस्पिरंट, फायनली द वेट इज ओव्हर. येणार आहे आपली मे मध्ये ऑनलाईन बॅच. पण या ऑनलाईन बॅचला जॉईन करण्याचं प्रोसिजर, का जॉईन करायचं, कसं जॉईन करायचं, याच्या अगोदर मला तुम्हाला 2025 आणि 26 चा गणगणित येणाऱ्या रिझल्ट एसएससीने दिलेल्या रिझल्ट त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे. 1250 Oh my God. 1250 रिझल्ट आहे Absolutely. आणि आता पण काउंटिंग सुरू सुरू आहे. आहे. तर Absolutely. 1250 रिझल्ट, बीट क्लर्क, पीओ, आयबीपीएस, एसबीआय, आरबीआय असू द्या की आरआरबी असू द्या, नाव घ्या बँकेचा, हो आमचा मुलगा तुम्हाला तिथे नक्कीच भेटणार. तर चला मग जर सुरू करू. राईट, पण जर त्यांना या जर्नी या लेगेसीला जॉईन करायचं आहे तर त्याच्या अगोदर त्यांना एसएससी ची बॅच तर जॉईन करावीच लागणार. Absolutely. Last 6 years पासून राईट, we are the pioneer for online education and offline education. तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला एंड पर्यंत बघायचा आहे. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही दोघं तुम्हाला प्रत्येक पॉइंट एकदम व्यवस्थितपणे क्लिअर करणार. जसं पहिला पॉइंट आहे बघ, जर तुम्हाला असं वाटत असेल की स्पीड थोडी स्लो आहे आमची बोलण्याची दोघांची, जी की नाहीये, तर 1.5 2च्या स्पीडने बघू शकता. हा व्हिडिओ कम्प्लीट बघायचा आहे तुम्हाला. प्रत्येक पॉइंट यामध्ये कव्हर होईल आणि प्रत्येक पॉइंट बद्दल डिटेल्ड डिस्कशन राहणार. थर्ड, जे व्हिडिओ लेट बघणार आहे, कदाचित जून मध्ये कोणी बघितलं 15 डेज 20 डेज, तर ते पण ऍडमिशन घेऊ शकतात. कारण कुठेतरी 7 ते 10 दिवस प्रत्येक सब्जेक्ट ऍज इंग्लिश, लॉजिक आणि क्वांट, जनरल अवेअरनेस बेसिकच सुरू राहणार आहे. त्यानंतर जर म्हटलं सर ऑनलाईन बेटर आहे का, तर ऑनलाईनचा एक मोठा ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही परत ती रेकॉर्डेड बॅच बघू शकता. याच्यामध्ये व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. नेक्स्ट, तुम्हाला छत्रपती संभाजीनगरला यायची गरज आहे का, तर इथे डिपेंड करतं की तुमची फायनान्शियल सिच्युएशन किंवा घरच्यांचं काय आहे. पण सहसा मी रेकमेंड करतो मॅम सर आम्ही सगळे की जोपर्यंत तुमचा अभ्यास कम्प्लीट होत नाही, जोपर्यंत तुमची प्रिलिम्स निघत नाही, तोपर्यंत तुम्ही घरून पण केलं तरी चालेल. मग सर ऑफलाईन डाऊट्स असतील तर 100% ऑफलाईन डाऊटचा जो पण तुमचा पॉईंट असेल की यार हे क्लिअर करायचं असेल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कव्हर होतं. नवीन पॉईंट आम्ही ऍड केला आहे तो आहे नोट्सचा. राईट, ऍब्सोल्युटली तिन्ही सब्जेक्टचे तुम्हाला नोट्स भेटतील. जर तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये पाहिजे तर पीडीएफ फॉर्म मध्ये नक्कीच कम्प्लिटली येणार. फ्री अवेलेबल आहे. ऍप मध्ये तुम्हाला भेटेल. कदाचित असं होऊ शकते की कोणाला हार्ड कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही इन्स्टिट्यूटवर येऊन घेऊन जाऊ शकता. त्याचा जो नॉमिनल चार्ज आहे तो तुम्हाला पे करावा लागेल. पण डाउनलोड करायला किंवा ऍप मध्ये ते ऍब्सोल्युटली फ्री आहे प्रत्येक स्टुडंटसाठी. पण जर तुम्हाला फिजिकल किंवा हार्ड कॉपी घ्यायची असेल तर तुम्हाला पे करावं लागेल. मग सर ही एक्झाम किंवा हा जो सिलेबस आहे प्रत्येक ग्रॅज्युएटसाठी सेम आहे का, तर हो ऍब्सोल्युटली. म्हणजे तुमची बँकिंग असू द्या, ऍग्री असू द्या, एमबीए, इन्शुरन्स, मी तर म्हणणार आहे मॅम इथे प्रायव्हेट लिहिलंय कोणती पण एक्झाम घ्या, भारतातील कोणती पण एक्झाम घ्या जिथे आपण आपल्या भाषेत स्पर्धा परीक्षा म्हणतो, हे 3 विषय आणि एक जनरल अवेअरनेसचा विषय ऍड केला तर हे 4 विषय तुम्हाला 100% भेटणार. आणि तुम्हाला जी कोर फॅकल्टी आहे त्याचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे की सगळ्यांचा जो एक्सपिरियन्स आहे प्रत्येक सब्जेक्टचा त्यांचा, तो तुम्हाला ऍडिशनल बेनिफिट आहे. नेक्स्ट, एमबीएचा सिलेबस तो सध्या 3-4 वर्षापासून एमबीएचा सिलेबस आणि बँकिंगचा सिलेबस 70-30 आहे. ऑलमोस्ट सेम आहे. जो 30% आहे दॅट इज व्हिज्युअल रिझनिंग और ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग म्हणतात, तोही मी शिकवतो. तो तुम्हाला 100% क्लिअर केला जाईल. तर एएफओ मेन साठी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. ते पुढच्या एक व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल. नक्कीच भेटणार. 100%. फीडबॅक, तर जसंच आपण काही पण गोष्टी परचेस करतो, से आय एम परचेसिंग दिस वॉच, तर नेहमी मी एक रिव्ह्यू बघतो. कदाचित मॅम पण बघत असेल. तर व्हॉट वी रेकमेंड इज बिफोर टेकिंग ऍडमिशन, जे पण आपले स्टुडंट्स आहेत ऑनलाईन बॅचचे, तुम्ही त्यांचा फीडबॅक घ्या बिफोर एनरोलिंग. स्टुडंट्स जे सिलेक्टेड आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण भेटेल तुम्हाला. खाली जे हे नंबर दिसते ना 84चा, तुम्ही कॉल करा. तुम्हाला आमची टीम सिलेक्टेड स्टुडंट्सचा नंबर देईल. तुमच्या एरियातला कोणी असेल, महाराष्ट्र म्हटलं तर प्रत्येक ग्रामीण भागातला, प्रत्येक सिटी मधला आपला स्टुडंट कोणत्या तरी लायब्ररीमध्ये तुम्हाला 100% भेटेल. तर तुमचा जो काही डाऊट असेल रिलेटेड टू अस, तो 100% क्लिअर करू शकता. ओके, सो लेट्स मूव्ह अहेड. पण मला तर वाटतं हे कोणी सांगत नाही हो की तुम्ही अगोदर आमचा रिव्ह्यू घ्या मग आम्हाला जॉईन करा. ही खात्री तेव्हाच येते जेव्हा माणसाला स्वतःच्या गोष्टींवर विश्वास असतो. ते विश्वास आम्हाला आहे कारण की 1250 रिझल्ट
हे तर एका वर्षाचे एका आहे. वर्षाची. आतापर्यंत तर 4,500 प्लस रिझल्ट दिलेले आहे SSCने. नेक्स्ट. तर इंग्लिशमध्ये मला ही खूप अडचण आली होती, की ना मुलांचं बेसिक फाउंडेशन क्लिअर पाहिजे. आता मला जर त्यांना क्लोज टेस्ट शिकवायचं, RC शिकवायचं, पॅराजंबल शिकवायचं, पण त्यांची रीडिंग पाहिजे. त्यांना रीडिंगची सवय पाहिजे. वाचायचं कसं समजायला पाहिजे. बेसिक व्होकॅब्युलरी पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही स्पेशल एक फाउंडेशन बॅच आहे, जी आपण 4 मे पासून सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये इंग्लिश आणि क्वांट हे 2 विषयांचं खूप बेसिक पाढे म्हणा क्वांटचे किंवा ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ते क्लिअर पाहिजे. नाहीतर मी माझी इंग्लिशची किंवा क्वांटची बिल्डिंग आम्ही उभी करू शकत नाही जर तुमचा फाउंडेशन क्लिअर नसेल तर. मग मॅम यामध्ये कोणती रेकॉर्डेड राहील, कोणतं लाईव्ह राहील? राईट. तर इंग्लिशचं मी सगळं रेकॉर्डेड देणार आहे आणि क्वांटचं लाईव्ह असणार आहे. तर कारण कसं ना त्यांना सॉल्व्ह करायचं असतं. इंग्लिशमध्ये कसं त्यांना घरी बसून वाचायचं आहे म्हणून. आणि ही जी बॅच आहे ही तुम्हाला कम्प्लिटली फ्रीवर घ्यायचं, काही चार्ज वगैरे नाही. जे Right. तुम्ही बॅच परचेस करताय, ही जी बॅच तुम्ही परचेस करताय, यामध्ये हे इन्क्लुडेड आहे. इन्क्लुडेड असणार आहे. जेणेकरून जसं मॅमचं म्हणणं आहे, सरांचं आमचं म्हणणं आहे, की यार तुम्हाला स्टार्टिंग पासून एक 10-15 दिवस ना, जसं म्हणतो ना आपण एक लिंबू टिंबू अंडरआर्म बॉल भैया चलो खेळा, त्या हिशोबाने की यार कसं तुम्हाला अभ्यास करायचा. करायचं आहे. ओके. त्यानंतर जर म्हटलं तर हाऊ SSC वर्क्स फॉर रिझल्ट, ह्यासाठी ना एक खूप सुंदर एकदम डिटेल्ड व्हिडिओ आमच्या चौघांचा अवेलेबल आहे. ऑल यू हॅव टू डू की डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे. तुम्हाला फक्त चेक करायचं, कारण त्यामध्ये आम्ही चौघांनी आमच्या सब्जेक्ट बद्दल जो पण आम्ही शिकवतो, जेवढे पण लेक्चर्स घेतो, ज्या प्रकारे आपलं इकोसिस्टम वर्क करतं SSCचं, की आपले रिझल्ट कशामुळे जास्त आहे, काय आम्ही वेगळं शिकवतो तुम्हाला, काय ऍडिशनल बेनिफिट आहे ही बॅच घेतल्यानंतर, हे सगळं ह्याच्यामध्ये कव्हर्ड आहे. Right. तर हा आवर्जून आणि नक्की बघा, जेणेकरून तुमचे बेसिक टू बेसिक डाऊट प्रत्येक फॅकल्टी बद्दल फॅकल्टीबद्दल हे तुमचे ना क्लिअर होतील. ओके. That's important. चला मग D2 ऑनलाईन बॅच नेमकी सुरू होणार आहे आपली 18 मे पासून. तिथं बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी घेणार आहे. प्री असू द्या, मेन्स असू द्या की इंटरव्ह्यू असू द्या. 4-5 महीने बॅच नंतर मग काय मॅडम, मैं कहाँ आपको छोड़ने वाली हूँ रिजल्ट आने Exactly. तक, ना सर ना Exactly. शुभम सर, कोई छोड़ने वाला नहीं है आपको. बॅचच्या नंतर तुमचे युट्यूब लाईव्ह सेशन्स असतात. बॅचच्या नंतर टेलिग्रामचे प्रॅक्टिस सेशन्स असतात. बॅचच्या नंतर तुमच्या मॉक अनालिसिस असतात. बॅचच्या नंतर तुमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन डाऊट क्लिअरिंग, फॅकल्टी प्लस मेंटॉरिंग असते. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी याच्यामुळेच रिझल्ट येतो, हे सगळे बरोबर. चालू राहणार आहे. 100%. तर बॅच मॅडम शिफ्ट करता येणार का, ते जमणार नाही बेटा. आणि मॅडमनी माझा मोबाईल नंबर चेंज केलं, तसं करू नका. एकदा डिसिजन घेतलं ना तर प्लीज त्याच्यामध्ये त्या टेक्निकल अडचणी तुम्ही स्वतःहून आणू नका. नेक्स्ट, अँड्रॉइड आणि ऍपल याच्यामध्येही चालतंय. बॅच लॅपटॉपवर चालत नाही. बॅच क्लिअर कट आहे की तुम्ही विदाऊट सिम कार्ड मोबाईलमध्ये ही बॅच ऑपरेट करू शकणार नाही. तर मॅडम माझं तर लेट ऍडमिशन आहे, मग मी कसं करायला पाहिजे? तर खरं सांगितलं तर इंग्लिशचं ऑलमोस्ट 30 लेक्चर, 1 महिना, सव्वा महिना, 1.5 महिना जरी म्हटलं तर इंग्लिशचा बेसिकच चालतो. जरी तुम्ही 15 दिवसानंतर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला बेसिकच भेटणार. येऊन जा, काही प्रॉब्लेम नाही. पण मॅडम कॉन्टचं कसं? कॉन्टचं सर पण 1 महिना पूर्ण बेसिकच शिकवता. येऊन जा, काही होणार नाही. आणि LRचा प्रत्येक टॉपिक दुसऱ्या टॉपिकशी रिलेटेड नसतोय. गाड़ी में कहीं से भी चढ़ो तो ट्रेन बराबर स्टेशन पे पहुंचा देगी. टेंशन लेने की जरूरत नहीं है आपको. ठीक है. ह्यामध्ये एकच पॉइंट ऍड करतोय की जेव्हा पण तुम्ही कोणतंही बॅच शिफ्ट म्हणत दिस इज नॉट अलाउड, म्हणजे हा स्टॅट्युटरी वॉर्निंग, हे पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही. नंबर चेंज आणि बॅच शिफ्ट नाही होणार. कमिंग बॅक टू द टायमिंग्स ऑफ द बॅच, दॅट इज LR, क्वांट अँड इंग्लिश, हे स्पेसिफिक कोर सब्जेक्ट्स राहतील. यांचं टायमिंग चेंज होणार नाही, अनलेस अँड अंटिल थोडंफार एखाद दिवस मागे पुढे झालं, बट टायमिंग हाच राहणार आहे. करेक्ट. जी फीस आहे ती 12,000 रुपीज आहे, प्लस ऍडिशनल 321 रुपीज तुमचे इंटरनेट हँडलिंग चार्जेस आहे, जे आपण तुम्हाला हे व्हिडिओ किंवा हे ऍप मध्ये जेव्हा लेक्चर राहतील प्रॉपरली स्ट्रीम होतील. तुम्ही कुठेही बसा, फक्त नेटवर्कचा इश्यू नसेल तर तुमचं सगळं व्यवस्थित ह्याच्यामध्ये इंटरनेट हँडलिंग चार्जेस आहे, त्यासाठी हे पैसे आहेत. प्लस ऍट दी सेम टाइम कोणाला जर एक सब्जेक्ट लावायचा असेल, इंग्लिश आहे, LR आहे, क्वांट आहे, तर 6,000 प्लस 180 रुपीज. ह्यामध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की कोणताही रिफंड आणि कोणताही इन्स्टॉलमेंट नसणार आहे तुम्हाला. हा पॉईंट नीट शांत डोक्याने नोट डाऊन करू शकता तुम्ही.
4 तास टोटल ड्युरेशन राहणार आहे. प्रत्येक लेक्चर नंतर आम्ही हे मेक शुअर केलं आहे की तुमचं स्क्रीन टाइम जो आहे त्यांनी तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. तर प्रत्येक लेक्चर नंतर आम्ही हाफ एन आवरचा ब्रेक दिला आहे, सो दॅट दे कॅन मेंटली कोप अप अगेन फॉर द न्यू सब्जेक्ट न्यू सेशन. एव्हरी टाइम. कारण की हे फक्त प्रीचं नाही, हे प्री मेन्स खूप लेवल पर्यंत जाणार आहे. 80-80 लेक्चर्स असतात, जेणेकरून तो फ्लो मेंटेन राहिला पाहिजे. जर आम्ही शिकवायला तर रोज शिकवायला स्टार्ट करू शकतो, पण तुमचा ब्रेकच आहे तर मग कसं ग्रास्प करणार. आणि म्हणजे फक्त शिकवणं आमचं लक्ष नाही, तर तुमच्या डोक्यात ती गोष्ट बसली पाहिजे आणि तुम्हाला त्या कॉन्सेप्टचं ऍप्लिकेशन आलं बरोबर. पाहिजे, हाच आमचा लक्ष आहे. तर जीके बद्दल मी बोलणार आहे डेली, आणि हे फ्री आहे. सकाळी 7 ते 7:30 करंट अफेअर्स आणि संध्याकाळी 6 ते 7 स्टॅटिक जीके. पण हा ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे काय मॅडम नेमकी? जीके किंवा करंट अफेअर्स किंवा स्टॅटिक बँकिंगचा जो नॉलेज असतो तो मेन्सला असतो, तो बरोबर. प्रीला नाही आहे. तर तुम्हाला असं वाटतं की अगोदर मी काय करतो, 2 महिने माझं इंग्लिश फॉन्ट याला चांगलं करून घेतो, त्याच्यानंतर बघतो, चालतंय. मॅडम अगोदर मी काय करतो, माझा प्रीचा पूर्ण 4 महिन्यात करून घेतो, मग जीकेला सुरुवात करतो, चालतंय. तर हा एक ऑप्शनल आहे. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला जीके पण एसएसए देतंय आता. नंबर ऑफ टॉपिक्स, नंबर ऑफ सेशन्स जे आपण कव्हर करतो. जर LR बद्दल म्हटलं तर 80 लेक्चर्स राहतील तुमचे प्री आणि मेन्सचे. यामध्ये प्रत्येक टॉपिक एकदम बेसिक टू ऍडव्हान्स लेवल शिकवलं जाईल. ह्यानंतर आमचं असं मत आहे की तुम्ही परत परत तेच रेकॉर्डिंग नाही बघितली पाहिजे, म्हणून तुम्हाला मी एक्स्ट्रा रेकॉर्डेड लेक्चर्स पण देतोय आमचे, जेणेकरून एक इकोसिस्टम तयार होतो जिथे प्रत्येक स्टुडंटला प्रत्येक टॉपिक प्री टू मेन्स कम्प्लिटली कव्हर होतो. होऊन जातं. सेम फॉर इंग्लिश ऑल्सो, ॲज शी इज हिअर इन फ्रंट ऑफ अस. मॅमचे 80 लेक्चर्स आहेत प्लस 38 रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. शुभम सरांचे टोटल 18 टॉपिक्स आहे क्वांटमध्ये, त्यापैकी 16 टॉपिक्स शुभम सर कव्हर करतील, 2 टॉपिक्स राहुल सर कव्हर करतील. त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेस जो डेली होतो, Daily मॅम मी जस्ट होणार आता सांगितलं आहे, ते ओम सर कव्हर करतील. आणि ह्यामध्ये युट्यूबचा खूप मोठा रोल आहे की जेव्हा तुमची बॅच सुरू असताना तुम्हाला हे लेक्चर्स करायचे आहे, हे झाल्यावर मॅमचं जसं डेली सेशन सुरू असतं, शुभम सरांचं आहे, माझं आहे, ओम सरांचं आहे, हे रेग्युलर सेशन सुरू राहतील. म्हणजे याचा ऍडव्हान्टेज हे आहे की ते त्या फ्लो मध्ये राहतील. एकदा तुम्ही त्या Yes, फ्लो मध्ये आहे तर तुम्हाला नेमकं कसं करायचंय, कुठपर्यंत तुम्हाला जायचं, जसं मॅमचं सीओटी आहे, पॉडकास्ट आहे, क्वेस्ट पॉड आहे, ह्यांनी तुम्हाला एक आयडिया येईल की ज्यांनी एक्झाम क्लिअर केले आहेत, जे आपले स्टुडंट्स आहेत, त्यांना गाईडलाईन्स जे भेटले आहेत आमच्याकडनं, त्यांनी ते कसं फॉलो केलं, लवकरात लवकर रिझल्ट कसं काढणार. तर त्यासाठी युट्यूब आहे, एकदा तुम्ही फॉलो पण करू शकता, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स भेटत राहतील. राईट. चला मग आता प्रोसिजर कशी आहे, तर सर्वात अगोदर सुरुवातीला एसएसएचा ऍप डाउनलोड करा. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर लॉग इन करायचं आहे. आपलं खरोखर जे नाव आहे ते टाकायचं. आयरन मॅन आणि कॅप्टन अमेरिकाची लॉग इन करू नका. तुमचा मोबाईल नंबर बरोबर टाका, ज्याच्यामुळे तुमचा तोच ऍप रजिस्ट्रेशन राहणार. तुमचा ईमेल आयडी नीट टाका. तर या जो ऍप नेम आहे अँड्रॉइड साठी, आणि हा जो ऍप नेम आहे पुन्हा तुमच्या वेगवेगळे ऍप्लिकेशन जे आहेत तुमच्या सॉफ्टवेअरच्या, त्याच्यासाठी हे बघून घ्या. यांना ऍपला आपल्याला डाउनलोड करायचं आहे. इथे दोन्ही अँड्रॉइड दिसतंय, एक अँड्रॉइड साठी पण आहे आणि एक iOS साठी iOS पण साठी आहे. पण आहे. ठीक आहे, तो दिस इज फॉर iOS अँड दिस इज फॉर अँड्रॉइड. आणि ऍपल आणि आपल्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये जर म्हटलं. ऍपल अँड अदर मोबाईल फोन्स, राईट. तर हे द फर्स्ट पेज दिस विल ओपन. हा पहिला पेज ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये क्लिअर कट पेड कोर्सेस मध्ये आपल्याला जायचं आहे. पेड कोर्सेस मध्ये गेल्यानंतर हा पहिलाच तुम्हाला दिसणार आहे नवीन D2 ऑनलाईन बॅच लाईव्ह. इथं आपल्याला जायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि पुढे जाऊन बाय नावचा ऑप्शन दिसणार आणि त्याला लवकरात लवकर क्लिक करायचं आणि बॅच जॉईन करायची आहे. याच्यानंतर पे ऑनलाईन केलं तर आपल्याला वेगवेगळे आपले पेमेंटचे ऑप्शन्स भेटतात. आपलं युपीआय असू द्या, क्रेडिट कार्ड असू द्या, जे पण असेल. पण शक्य होईल तितका तुम्ही यूपीआय वापरा, पण क्रेडिट कार्ड वापरना थोड़ा सा टाळा. दैट इज बेटर. आप यूपीआई के थ्रू पेमेंट कर सकते हैं एंड दैट्स द पॉइंट वेयर एक्चुअली एंड सिन्सियरली योर सीरियस जर्नी टू बैंकिंग बिगिन्स. दिस इज द पॉइंट की आता आपण बँकर होणार आहोत, ऍस्पिरंट होतो आणि ती जर्नी आता सुरू झालेली आहे. परत एक ऍड करतो, 341 रुपीज हे आपण चार्ज करत नाहीये. दिस इज युअर ऍडिशनल इंटरनेट हँडलिंग चार्जेस. ओके. लास्ट, लेट ऍडमिशन आणि रेकॉर्डेड, जो आम्ही मागे पण म्हटलंय तुम्हाला की लेट ऍडमिशन जरी असेल तुमचा 15 डेज, 20 डेज, 30 डेज ऑल्सो, तरी बेसिक सगळं पासून recorded. सुरू होतं. जसं
बॅच अवेलेबल आहे आपली, तुम्हाला एक जी भेटणार आहे 4 तारखेला, तिथून तुम्ही अभ्यास सुरू करा. हे रेकमेंडेड असतं, पण कदाचित जर कोणी लेट व्हिडिओ बघितला तर हा पॉईंट कधी पण लक्षात ठेवा. नेक्स्ट, पायरेसीसाठी जो पॉईंट आहे तो 100% आहे. त्यासाठी लॅपटॉप यूज नाही करू शकत. सिंगल डिव्हाइस आहे. मी परत परत रिपीट करतोय, मॅमनी पण सांगितलं आहे की तुम्ही फोन नंबर चेंज नाही करू शकत वन्स यू आर डन विथ दी ऍडमिशन. सेकंड, बॅच शिफ्ट नाही होणार आहे. जे आहे ते तुम्हाला हीच बॅच कंटिन्यू ठेवायची आहे. याचा ऍडव्हान्टेज लक्षात ठेवा, यू गेट 1 इयर ऍक्सेस. तर तरी तुमच्यासाठी हे सगळं आम्ही मेक शुअर केलेलं आहे. ठीक आहे. सिंगल फोन नंबर राहणार आहे 100% फॉर एंटायर बॅच. SSA तुम्हाला अँड्रॉइड मध्ये पण अवेलेबल आहे, iOS मध्ये पण अवेलेबल आहे. इन केस एनी स्टुडंट हॅव अ प्रॉब्लेम, इन्क्वायरी मध्ये तुम्ही फोन करू शकता. तुम्हाला हे नंबर दिसेल बघा, 84 वाला आहे. ठीक आहे. कॉल करा, तुम्ही फीडबॅक घ्या, स्टुडंटचे नंबर भेटतील तुम्हाला. त्याच्यात काही पण प्रॉब्लेम आला तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जे पण तुम्हाला लिंक्स दिलेले आहेत ते आवर्जून बघा. फक्त एक लास्ट पॉईंट आम्ही इथे ऍड करतोय की रिझनिंग, क्वांट, इंग्लिश, GA यामध्ये जे आम्ही रिझल्ट बद्दल म्हटलोय, हा पॉइंट आवर्जून बघा, जेणेकरून आम्ही सगळ्या टीचर्सनी खूप मेहनतीने या इन्स्टिट्यूटला इथपर्यंत जे आणलं आहे, जो त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा स्टुडंटचा आहे, ह्यामध्ये आम्ही काय चेंजेस करतोय जेणेकरून तुम्हाला तुमचे रिझल्ट किती लवकर येऊ शकतात. दॅट ओके. इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे सगळं डिसिप्लिन कशाला मॅडम? कारण की खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत शिक्षकामध्ये डिसिप्लिन नसणार, पंक्च्युअलिटी नसणार, सिन्सिअरिटी नसणार, तर हे मुलांमध्ये येणार कसं? तर या सगळ्या गोष्टी प्रॉपरली फॉलो करा बेटा. कारण की एकदा आपण पाय उचलला ना, तर घरी परत तेव्हाच यायचं जेव्हा हातात रिझल्ट आहे. ऍब्सोल्युटली. सो विल सी यू इन द क्लास. Surely. Take care. Bye bye.